भूचरी मुद्रेबद्दल संत तुकाविप्र आपल्या अभंगात पुढे म्हणतात, निळवर्ण हे दुसरी मुद्रा प्रसिद्ध भूचरी, गुरुपुत्रासी मोहन मुद्रा भूचरी साधन. झाल्या अशा दोन्ही मुद्रा समजल्या गुरुपुत्रा, पाचा माझी झाल्या दोन्ही प्रीती असो अवधानी. तीन उरल्या ऐकणे गुरुपुत्र मुद्रा जाणे. तुका विप्र म्हणे श्रोता, शोधा आगोचरी ऐका आता. कानांमध्ये अनेक मधुर वाद्य वाजत आहेत असा अनुभव देणाऱ्या या मुद्रेचा रंग निळा मानला आहे. आतापर्यंत आपण 2 मुद्रा पाहिल्या. आता अगोचरी मुद्रा काय आहे हे आपण आपल्या पुढच्या अभंगात पाहू. ऐसी मुद्रा ऐका अगोचरी, तिचे ध्यान असे अभ्यांतरी. धरोनिया मन आज एकनिष्ठा, मौन्य अगोचर मोठा. लावूनिया दोन्ही नेत्र वाटा, मन स्थिर हृदयी करावे. दृष्टीद्वारे काही न पहावे, आपणची अगोचर व्हावे. उत्तराची कुणाशी न द्यावे, मना ऐसे राखोनी आढळ. सत्य मुद्रा तिसरी निर्मळ. कान हे ज्ञानेंद्रिय आणि आकाश हे तत्व यांच्याशी संलग्न असणारी ही मुद्रा आहे. यात आपले ध्यान हृदयावर केंद्रित करून मौन राहून अगोचर व्हायचे असते. गोचर या शब्दाचा अर्थ जे ज्ञानेंद्रियाने जाणले जाते असा आहे. जर आपण मौन धरले, अढळ राहिलो, तर आपल्याला ज्ञानेंद्रियेच्या कक्षेबाहेरील लहानात लहान आवाज, ज्याला अनाहत नाद असेही म्हणतात, तो देखील ऐकू येतो. याबद्दल संत तुकाविप्र पुढे सांगतात, पितवर्ण दिव्य सुते जाळम, गुरुपुत्रा कारिणी मंगळ. तिसरी या मुद्रेचे मोहन, आपणिया लागे प्रीती ध्यान. होवोनिया जाये विसर्जन, सामावेल्या आगोचारी शून्य. प्रसिद्ध हे मुद्रा अगोचारी, राखोनिया मन अभ्यांतरी. निश्चळता सबाह्य अंतरी, तुका विप्र हे मुद्रा तिसरी. पितवर्णाने जाणली जाणारी ही तिसरी मुद्रा आपल्याला आपल्या आजूबाजूचे सर्व काही विसरण्यास भाग पाडते. यानंतर पुढची मुद्रा म्हणजे खेचरी आहे. यामध्ये आपल्याला कॉस्मिक देहात असलेल्या एनर्जी सेंटर्सवर धारणा करायची आहे. कॉस्मिक देहातील गोल्हाट, श्रीहट आदीबद्दल आपण संत तुकाविप्र यांच्या आधीच्या अभंगातून जाणले आहेच. तर अशी ही मुद्रा काय आहे हे पाहूया. चौथी मुद्रा खेचरी, स्थान अंतराळी. भ्रमरया गुंफे माझी, दृष्टी लावी येली. पहाणे हे खरे असे दृष्टी उफारटे. अनुभव तेथिलाची, देखण्याच्या नेटे. दृष्ट थोर त्रिकुटीसी, घालुनिया जाये गोल्हाटासी ब्रह्मरंध्री. स्थिर मन होये ओंकार तो, तेथे भासे दिसे उगवत्या मित्र. योगातील एक सर्वात महत्वाची पद्धत आहे. अनेक ग्रंथांमध्ये खेचरी मुद्रा ही सर्व मुद्रांपैकी सर्वोत्तम असल्याचं वर्णन केलेलं आहे. या मुद्रेत त्रिकुट म्हणजे जिथं चंद्र, सूर्य आणि सुषुम्नाचे मिलन होते. या मुद्रेमध्ये उलटे पाहायचे असते. यात आपल्याला उगवत्या सूर्याचे तेजासमान दृश्य दिसते. ही मुद्रा जीभ या ज्ञानेंद्रियाशी संलग्न आहे. ही मुद्रा करण्याच्या योगशास्त्रात अजूनही काही पद्धती सांगितल्या आहेत. याबद्दल संत तुकाविप्र पुढे म्हणतात, आठवे हे अंग असे राज्य समाधीचे. ऊर्ध्व पंथे पाहणे या गुण खेचरीचे.
खेचरीचा अनुभव झाल्यावरी भवबंधनाची तोडी चौथी मुद्रा खरी. वर्ण लाल खेचरीचा तोडी भवबंध क्षण येऊ न लगता असे सिद्ध. गुरुगम्य गुरुपुत्र साधकांशी ठावे संपदावी गुरुकृपा अनुभव घ्यावे. तुका विप्र खेचरीचे अनुभव सिद्धी सुप्रसन्न झाली या गुरु कृपानिधी. समाधीचे 8वे अंग असे समजले गेलेल्या लाल रंगाच्या या मुद्रेचा अनुभव आपल्याला भवबंधन म्हणजे संसारातील सारे पाश विसरायला लावतो. या पुढची मुद्रा ही आलक्ष मुद्रा आहे. याबद्दल सांगायला वेद देखील अपुरे पडतात. जो करतो तोच याला जाणतो, बाकीचे नुसते पाहत राहतात. ही मुद्रा शब्दातीत आहे. हे सगळे संत तुकाविप्र यांच्या अभंगात खूप सुंदर सांगितलेले आहे. आलक्ष हे मुद्रा खरी, हिचा लेखा कोण करी. वेद समर्थ ही नेणे, श्रुती नेती नेती म्हणे. वाचा बोलणे ही खुंटले, नेत्री पाहणे राहिले. ज्याचा तोची जाणे, सुख येरा होय टकमक. आलक्ष मुद्रेचे ते घर, आलक्ष ते अपरंपार. जाणातल्या यातायाती, येर झाऱ्या चुकताती. पाचवीचे या कथन, संत जाणती सज्जन. अनिर्वाच्य हे आलेख, नाही रूप आणि रेख. एवं सत्य वर्णपणी, येऊ प्रसिद्ध उन्मनी. 5 मुद्रांचे निर्मळ, ऐसे स्वभाव सकळ. योग्य श्रवण कराया, चित्ती साधन धराया. श्रोतयासी हे सूचना, प्रीती असो अवधानी. भावे भक्ती साधनासी, लागलिया सिद्धी त्यासी. तुका विप्र म्हणे सिद्ध, भावे साधन प्रसिद्ध. मुद्रांमध्ये इंद्रियाच्या बाहेरच्या जगाशी संबंध काढून ती इंद्रिये आत वळवली जातात. हे सगळे प्रत्याहार जे की योगाचे 5वे अंग आहे, यामुळे साध्य होते. प्रत्याहारापूर्वी मनाच्या गरजा या केवळ बाहेरून होणाऱ्या पुरवठ्याद्वारेच पूर्ण केल्या जाऊ शकतात असे आपणाला वाटत असते. नंतर बाह्य पुरवठा आपल्या गरजा कधीच पूर्ण करू शकत नाहीत हे लक्षात येते. प्रत्याहार आपल्याला आनंद या मूळ स्थितीत नेतो. ही मूळ स्थिती निराकार असते. बाह्य विषयातून मन काढत संवेदना मागे घेणे म्हणजे बाह्य विषय आपल्या वासना कधीच पूर्ण करू शकत नाहीत ही सत्यता स्वीकारणे. एकदा हे मान्य झाल्यावर आपण ज्या गोष्टी बाहेर शोधत होतो त्या सर्व आतच आहेत हे समजते. एका स्रोतातून येणारा इंधनाचा प्रवाह थांबताच आग विझू नये म्हणून दुसरा स्रोत शोधला जातो. याच प्रकारे प्रत्याहारानंतर जेव्हा इंद्रियांद्वारा येणारे इंधन रोखले जाते तेव्हा चित्त हे त्याच्या उगमाकडे जाते. बाह्य ध्वनी ऐवजी स्वतःचा श्वास ऐकून कान ही ज्ञानेंद्रिये आत वळवता येतात. दृश्यात्मक अर्थाने आत वळवणे हे दृष्टीच्या माध्यमातून केले जाते. असे केल्याने आपण स्वतःस आजूबाजूला पाहण्यास प्रतिबंधित करतो, ज्यामुळे मनापर्यंत पोहोचता येते. दृष्टी एक महत्त्वपूर्ण ऊर्जा आहे. नाकाच्या टोकावर दृष्टी केंद्रित करणे हा प्राणांवर प्रभुत्व मिळवण्याचा मार्ग आहे. नाभीवर लक्ष केंद्रित करून सर्व रोग दूर होतात. पायाच्या अंगठ्यावर लक्ष केंद्रित केल्यानं शरीर हलके होते. आपल्या देहात किंवा आसनात स्थिरता येण्यासाठी नजर स्थिर असावयास हवी, कारण आपले शरीर हे नेहमी आपल्या डोळ्यांचा पाठलाग करत असते.
या मुद्रा प्रकरणाचा समारोप संत तुकाविप्र आपल्या अभंगातून करताना म्हणतात, तार्किक हा पक्ष दृष्टीद्वारे मोक्ष, चाचरी भूचरी खेचरी, चौथी बोलती अगोचरी. चाचरी म्हणजे आडवे, दृष्टी पाहणे हे स्वभावे, नासिक आग्री लक्ष, मुद्रा भूचरी हे प्रत्यक्ष. खेचरी मुद्रा म्हणजे आकाशी त्रिमिरा ते लक्षीजे, अगोचरी ही हे ध्यानी, बैसती नेत्राशी लावोनी. अलक्ष जयेचे घर, पाचवी मुद्रा अपरंपार, दृष्टीद्वारे तुका विप्र, पाहणे पर वस्तू साचार.